आपल्यासोबत ॲडव्होकेट जयेश वाणी आहेत। आज उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कल्याण कोर्टामध्ये जबाब नोंदवला। प्रकरण होतं वसंत डावखरे यांच्याबद्दल एक व्हिडिओ दाखवण्यात आला होता आणि त्यानंतर बदनामी केली या संदर्भात हा खटला मागील काही वर्षांपासून म्हणजे 2009 पासून सुरू होता। काय नेमकं झालं, कारण आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धव ठाकरे हे कल्याण कोर्टात उपस्थित होते। आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जसं आपण मागच्या तारखेला सांगितलं होतं की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 313चं जे स्टेटमेंट आहे ते उद्धव साहेबांचं नोंदवलं गेलं आणि उद्धव साहेबांनी जी काही प्रश्न आहेत माननीय न्यायालयाने विचारली त्याची उत्तरं दिली। असं कळतंय की हा गुन्हा मान्य नाही किंवा जे काही माहिती विचारली गेली कोर्टाकडनं त्याच्यावर उद्धव ठाकरे असं म्हणाले की याबद्दल मला लक्षात नाही किंवा माहिती नाही। असं कुठेच म्हटलं नाही। साहेबांनी जी उत्तरं दिली ती अत्यंत ठामपणे दिली, अत्यंत निग्रहाने दिली आणि त्यांना व्यवस्थित आठवत होतं। त्यामुळे जे आठवतंय त्याला त्यांनी अगदी स्पष्टपणे हे खोटं आहे म्हणून सांगितलेलं आहे अनेक प्रश्नांना। तो व्हिडिओ दाखवला तो त्या संदर्भात सुद्धा विचारलं गेलं की तो व्हिडिओ वसंत डावखरे यांचा होता, निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराचा होता, त्या संदर्भात काय सांगितलं? मुळामध्ये असा कुठला व्हिडिओच नाही आहे। आपण कोर्टाचा जर रेकॉर्ड बघितला तर कोर्टाच्या रेकॉर्डला कुठली व्हिडिओ नाही आहे, कुठली कॅसेट नाही आहे, कुठली हॅश व्हॅल्यूची कुठली प्रॉपर्टी नाही आहे। हे जे प्रश्न होते हे वेगळ्या संदर्भात होते। जे आत्तापर्यंत जे साक्षीदार झाले त्या साक्षीदारांनी काय सांगितलं आणि त्याच्यावरती सन्माननीय पक्षप्रमुख साहेबांचं काय म्हणणं आहे एवढ्यापुरतं ते मर्यादित होतं। ही 313ची प्रक्रिया आहे आणि साहेबांनी खूप कॉन्फिडेंटली उत्तर दिलं, अत्यंत विनम्रपणे ते कोर्टाला सामोरे गेले। जे आरोप केले गेले बदनामी करण्यासंदर्भातले वसंत डावखरेंनी जे आरोप केले 2009 मध्ये, त्याबद्दल उद्धव ठाकरे काय म्हणाले? नाही, त्या संदर्भात जर प्रश्न होते ते आता कोर्टाने त्यांना विचारले आणि कोर्टाने साहेबांना विचारलेले प्रश्न पुन्हा माध्यमात येऊन सांगणं मला असं वाटतं हा कोर्टाचा नव्या प्रकारचा अवमान होऊ शकेल। त्यामुळे आपण त्याविषयी न बोललेलं बरं। एकनाथ शिंदेंना सुद्धा या सगळ्या संदर्भात जबाब नोंदवावा लागणार आहे। कदाचित उद्या त्यांना बोलवलं जात आहे। 6 ऑगस्टला तारीख आहे जी आत्ता कोर्टाचा जो कार्यक्रम ठरलेला आहे, कोर्टाने जो कार्यक्रम या सगळ्यामध्ये ठरवून दिले ज्याला आम्ही म्हणतो की कुठल्या तारखेला काय होईल, हा जो एक प्रोग्राम डिसाईड झालेला आहे त्यानुसार उद्या उरलेल्या 3 आरोपींना मेहरबान न्यायालयासमोर जायचं आहे। तुम्ही ही सगळी केस बघताय ठाकरेंच्या शिवसेनेकडनं, काय पुढे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना बोलवलं जाऊ शकतं जबाब नोंदवण्यासाठी किंवा पुढची प्रोसेस काय असणार या सगळ्यात? आत्ताच काही सांगता येणार नाही। मला नाही वाटत की बोलवलं जाईल किंवा अजून काय। तो मेहरबान न्यायालयाची डिस्क्रिशनरी पॉवर आहे ती की त्यांना कुठल्या स्टेजला काय वाटतं आणि त्यांनी कुणाला बोलवावं हे न्यायालयाचे अधिकार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं सन्माननीय उद्धव साहेबांचं परमनंट एक्झम्पशन ज्याला आम्ही म्हणतो की कायमस्वरूपी कोर्टात हजर न राहण्याचा जो अर्ज आहे तो मंजूर आहे। त्यामुळे जर कोर्टाला तशी काही गरज वाटलीच तर कोर्ट त्या पद्धतीने सांगेल आणि आम्ही त्यावरती कोर्टाला विनंती करू योग्य ती। त्यामुळे आज नेमकं सुनावणीमध्ये काय झालं या सगळ्या संदर्भात ॲडव्होकेट जयेश वाणी यांनी सविस्तर माहिती दिली आहे। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.